आजच्या ठळक बातम्या. प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी मोदी फडणवीस यांचे नेतृत्व आवश्यक. रवींद्र चव्हाण. शरद पवारांची मागणी रेल्वेने स्वीकारली, सिंधुदुर्गला दिलासा. कर्माचे ध्येय साकारण्यासाठी काकडा आरतीची गरज, ज्येष्ठ कीर्तनकार संदीप महाराज. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी उत्साहात. पाळीव पशु मांस निर्यातीच्या टेम्पोसह दोघे ताब्यात. नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. बातमी 1. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर केंद्रातील दूरदृष्टी नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातला द्रष्टा नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मांडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते. श्री चव्हाण पुढे म्हणाले, एक परिवार एक कुटुंब म्हणून पक्षाला बळकटीसाठी काम करूया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यावेळी नागरी सुविधा, समस्या आणि ज्या बाबी नागरिकांच्या हिताच्या असतील त्या पूर्णत्वास नेण्यासाठी एक विचाराने पुढे गेले पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागीच असू शकते, पण नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर मोदी फडणवीस यांचे नेतृत्व मांडणे गरजेचे असून जो विश्वास आपण लोकांना देणार आहोत त्याला तडा न देता नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बातमी 2. कोकणवासीय जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना कोकण रेल्वे मार्गावर 2 ठिकाणी बाहेरील गाड्या थांबवण्याची विनंती केली होती. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेतली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा दिलासा दिला आहे. कणकवली सिंधुदुर्ग स्थानकांवर रेल्वे गाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा देण्याच्या सूचना कोकण रेल्वेला केंद्रीय पातळीवरून करण्यात आल्या. या गाड्या 2 मिनिटे थांबणार आहेत. त्यामध्ये कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर एर्नाकुलम अजमेर मरुसागर एक्सप्रेस या गाडीला 2 नोव्हेंबर पासून थांबा सुरू झाला आहे. अजमेर एर्नाकुलम एक्सप्रेस सिंधुदुर्ग स्थानकात 7 नोव्हेंबर पासून थांबेल. एर्नाकुलम जंक्शन हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सिंधुदुर्ग स्थानकात 7 नोव्हेंबर पासून थांबणार आहे. हिसार कोयंबतूर एक्सप्रेस कणकवली येथे आजपासून तर कोयंबतूर हिसार एक्सप्रेस कणकवली येथे 8 नोव्हेंबर पासून थांबेल. आणखी गांधीधाम एक्सप्रेस कणकवली येथे थांबणार आहे. शरदचंद्र पवार यांच्या प्रयत्नातून या रेल्वे गाड्या सिंधुदुर्गला उपलब्ध झाल्या आहेत. याचा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे. बातमी 3. मनुष्य जीवनात चांगल्या कर्माचे ध्येय ठेवण्यासाठी आणि जीवन सार्थकी लावण्यासाठी काकडा आरती करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन थोर कीर्तनकार हरिभक्त परायण संदीप महाराज यादव यांनी केले. वावंढळवाडी येथे कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेल्या काकडा आरतीची सांगता दीपोत्सव कार्यक्रमाने त्रिपुरा पौर्णिमा दिवशी करण्यात आली. त्या प्रसंगी ज्येष्ठ कीर्तनकार संदीप महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले, काकडा करण्याची अनेक कारणे आहेत. परमेश्वराला उठवण्यासाठी काकडा आरती केली जाते. भक्ती आणि उपासनेचा मार्ग यातून मिळतो. आळसावर मात करता येते. त्यामुळे जीवन सुंदर बनते. वारकरी संप्रदायातील परमार्थिक आणि आध्यात्मिक मूल्यांशी काकडा आरती जोडलेली असल्यामुळे काकडा आरती करावी, असे ते म्हणाले. जागाच अशी मुळात की त्याच्याकरता सामर्थ्य लागतं. आणि मी पुढे जाऊन सांगेन, या मुलांना जसं विवेक दादा असेल, श्वेता असेल किंवा त्यांच्या अनुषंगाने अजून गावातली मुलं असतील, यांना बोलायला संधी द्या. मुलांना आपलं तयार करायचं आपल्याला. बातमी 4. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटीचे आयोजन दिव्याआगर येथील समुद्र किनाऱ्यावर करण्यात आले होते. यावेळी या दौडीमध्ये दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हनुमंत शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बोर्ली पंचतन येथील पत्रकार, ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच समुद्र किनाऱ्यावरील पर्यटक देखील सहभागी झाले.
बातमी 5. गोवा ते दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्गावर असलेल्या तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात पाळीव पशु मांस वाहतूक केली जाते. भाजीपाला इतर मालवाहतूक नावाखाली पाळीव पशु मांस वाहतूक केली जाते. विसघर पोलीस चेकपोस्ट येथे गाड्या सोडल्या जातात. अशा प्रकारे पाळीव पशु मांस वाहतूक करणारा कर्नाटकमधील टेम्पो तिलारी नगर घाट माथ्यावर बंद पडला आणि पाळीव पशु मांस वाहतूक प्रकरण उजेडात आले. काही जणांनी चंदगड पोलिसांना फोन करून माहिती दिली. यानंतर चंदगड पोलिसांनी पाळीव पशु मांस टेम्पो तसेच 2 जणांना ताब्यात घेतले. मांस वाहतूक करणारी कार जाळपोळ प्रकरण होऊन देखील तिलारी घाटातून विसघर पोलीस चेकपोस्ट येथून पाळीव पशु मांस गोवा राज्यात जाते हे पुन्हा उघड झाले आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.